हाय हॅलो नमस्ते. आज आपण व्हेजिटेरियन लोकांसाठी एक मस्त स्नॅक रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे हराभरा कबाब. त्यासाठी मी इथे पालक घेतला आहे आणि बाजारात मस्त फ्रेश वाटाणे आले आहेत. ते वाटाणेही घेतले आहे आणि ते छान बॉईल करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केलं. नंतर मी त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे स्वच्छ धुवून ॲड केलं आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि हे मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर केलं. नंतर मी त्यामध्ये एक हा मोठा बॉईल केलेला बटाटा आहे तो किसून घेतला होता, तो ॲड केला आणि हे पनीरही किसून घेऊन ॲड केलं. त्यामध्ये नंतर चाट मसाला, धने पावडर आणि ही भाजून घेतलेल्या जिऱ्यांची पावडर आणि त्यानंतर यामध्ये मी होममेड गरम मसालाही ॲड केला. त्यानंतर इथे मी ॲड करत आहे 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा एवढं चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत. जास्त स्पायसी नको असेल तर चिली फ्लेक्स ॲड नाही केले तरी चालेल. इथे मी 2 मोठे चमचे एवढं बेसन छान भाजून घेतलं होतं, तेही ॲड केलं आणि नंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं. आणि आता मी हे सगळं करून घेणार आहे छान मिक्स एकदम छान एकजीव हे मिश्रण झालं पाहिजे. आणि मस्त मग आता मी त्याची अशी टिक्की हे कबाब बनवून घेणार आहे. हे बघा आपले कबाब रेडी आहेत. इथे मी घरातच ब्रेड क्रम्स बनवून घेतले होते, ते घेतलेत आणि हे जे कबाब आहेत त्याला हे ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घेतले. हे बघा ब्रेड क्रम्स लावलेले हे कबाब. आणि मग त्यावर मी असे काजूचे काप बनवून ठेवले होते, तर तेही लावून दिले आणि पॅनवर अगदी थोडंसं तेल घेऊन त्यावर मी हे कबाब ठेवले आणि छान दोनही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतले. आणि मी काही कबाब एअर फ्रायरमध्येही लावले होते. तर हे बघा हे आपले शॅलो फ्राईड कबाब्स रेडी आहेत आणि हे आहेत एअर फ्राईड कबाब्स. टेस्टमध्ये काहीही फरक नाही, पण एअर फ्राईड कबाब्स म्हणजे हे रोस्ट केलेले कबाब्स आहेत. एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. बघा रेडी आहेत एकदम रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब आणि टेस्टही एकदम मस्त जमते. आणि सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.